सध्या आपण मार्केटिंग सिरीज बघत आहोत. बेसिक्स ऑफ मार्केटिंग आपण काय करत आहोत बघत आहोत. आज आपण बघणार आहोत व्हॉट इज अ सरोगेट ऍडव्हर्टायझिंग ऑर सरोगेट मार्केटिंग. सरोगेट मार्केटिंग म्हणजे काय की एखाद्या काही गोष्टी अशा असतात की ज्याची आपल्याला मार्केटिंग करण्याची परमिशन नसते, लक्षामध्ये. पण जर आपण त्याची मार्केटिंग केली नाही तर लोकांपर्यंत पोहोचणार कसं आणि लोक मग त्याचं तो प्रॉडक्ट घेणार कसं, लक्षामध्ये. त्याच्यासाठी बरेचसे ब्रँड्स काय करतात, सरोगेट मार्केटिंगचा उपयोग करतात. जसं की तुम्ही आता एक्झाम्पल बघितलं असेल बघा, इम्पेरियल ब्लू ड्रिंकिंग वॉटर, हे खरंच ड्रिंकिंग वॉटर आहे का? किंगफिशर बरोबर आहे का? तुम्हाला माहिती आहे हे कोणता ब्रँड आहे? त्यानंतर रजनीगंधा, हे खरंच केसर आहे का? नाही. त्यानंतर मॅजिक मोमेंट बघा, खरंच हे आहे का? सीडीज आहेत का? नाहीत, लक्षामध्ये. सो ज्या गोष्टीची मार्केटिंग आपण करू शकत नाही त्याची मार्केटिंग आपण दुसऱ्या प्लॅटफॉर्म किंवा दुसऱ्या वेनी करतो, त्याला म्हणतात सरोगेट मार्केटिंग. आता लक्षात ठेवा, सरोगेट मार्केटिंग म्हणजे काय की हा वर्ड कुठून आला असेल सरोगेट मार्केटिंगचा, तुम्हाला हे माहित असेल कदाचित. आता सपोज एक कपल आहे, काही डिफिकल्टीज असल्यामुळे ते मूल जन्माला नाही घालू शकत. मग ते काय करतात, एक आई बघतात. मग त्या आईच्या ते पोटामध्ये बाळ काय करतात, त्यांच्यावर बाळ ते जे काही टेक्निकल प्रोसेस किंवा जे काही मेडिकल प्रोसेस कम्प्लीट करून ते त्या आईच्या पोटामध्ये ते बाळ वाढवतात. आणि ज्यावेळेस ते बाळ जन्माला येतं ते परत कुणाकडे येतं, या कपलकडेच येतं. आणि ती जी आई काय असते, सरोगेट मदर असते, लक्षामध्ये. जसं सरोगेट मदर म्हणजे ऍक्च्युली यांना तर बाळ जन्माला घालायचंय पण हे तर घालू शकत नाहीत, मग कुणाचा यूज करतात, त्या दुसऱ्या मदरचा यूज करतात, त्याला म्हणतात सरोगेट मदर. तसं मला मार्केटिंग तर करायचंय पण मी जी रेग्युलर प्रोसेस आहे ती मार्केटिंगसाठी यूज नाही करू शकत, बरोबर आहे. मग मी थर्ड प्रोसेस यूज करतो. जसं की आता तुम्ही जर बघत असाल, इम्पेरियल ब्ल्यू हा विस्कीचा जो ब्रँड आहे, तर यांनी काय केलं की ड्रिंकिंग वॉटर प्रमोट केलं. काय केलं, ड्रिंकिंग वॉटर काय केलं, प्रमोट केलं. पण इनडायरेक्टली ते काय विकतायत सगळ्यांनाच माहिती आहे, आलं लक्षामध्ये. तुम्ही रजनीगंधाच्या बऱ्याचशा काय केल्या असतील, ऍड बघितल्या असतील, जसं नाही का केसरयुक्त वगैरे वगैरे, तुम्ही काय बघितलं, सगळ्या त्या ऍड बघितल्या. पण ऍक्च्युली ते काय विकतात, गुटखाच विकतात ना. तुम्हाला हे सगळ्यांना गोष्टी या सगळ्या माहितच असतील, आलं लक्षामध्ये. म्हणजे याला काय म्हणतात, सरोगेट मार्केटिंग. म्हणजे इनडायरेक्ट मार्केटिंग करायची, त्याला काय म्हणतात, सरोगेट मार्केटिंग. आता बरेचसे गव्हर्नमेंटचे रूल्स वगैरे एवढे सगळे आलेत. आय थिंक सो काही दिवसानंतर हे सरोगेट मार्केटिंग काय होईल, बंद होईल. कारण लोक काय करायला लागले, त्याचा चुकीचं काय करायला लागले, फायदा घ्यायला लागलेले आहेत. आय होप जसं सरोगेट मदर नावाची कन्सेप्ट आहे तसं सरोगेट मार्केटिंग नावाची कन्सेप्ट आहे. म्हणजे जर एखादा प्रॉडक्ट आहे लाईक टोबॅको असेल, सिगरेट असेल, त्या गोष्टीचं मी मार्केटिंग करू शकत नाही, पण इनडिरेक्टली मी मार्केटमध्ये राहण्यासाठी, माझा ब्रँड मार्केटमध्ये राहण्यासाठी त्याचं काय करतो, थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू मी काय करतो, मार्केटिंग करतो. म्हणजे जसं हे ड्रिंकिंग वॉटर आहे, काय आहे ड्रिंकिंग वॉटर, ऍक्च्युली मला कशी तरी वेगळी ऍड करायची, मग काय करतो, याच्या थ्रू मी काय करतो, ती मार्केटिंग करतो. आय होप यू ऑल अंडरस्टँड व्हॉट इज अ सरोगेट मार्केटिंग. जर तुम्ही शिवा डिजिटल नावाचा ऍप डाउनलोड नसेल केलं तर आजच शिवा डिजिटल नावाचा ऍप डाउनलोड करा आणि तुमची डिजिटल मार्केटिंग लर्निंग जर्नी काय करा, सुरू करा. थँक्यू.